मी शेवटच्या श्वासापर्यंत बिग बॉस खेळणार आणि ज्या दिवशी असं होईल की मी अगदीच लुळीपांगळी पडेन त्याच दिवशी घरातून बाहेर जाईन. मला प्रश्नच हा पडला होता, मी जे काही करते ते चुकीचंच करते, मग मी बरोबर कधी करते? त्यामुळे जिद्द ठेवली होती की कितीही काही होऊ देत, लाख वादळे येऊ देत, परत उठेन आणि ते ट्रॉफीपर्यंत पोहोचेन. मला उठावंसं वाटलं, मला मला बदलावंसं वाटलं, मग त्याच्यामध्ये मी काय चुकली? जर जनता भाऊंच्या तोंडून बोलतीये, तर मग भाऊ जे बोलतायत त्या गोष्टींमध्ये सुधार का नाही आणायचा? मला बऱ्याच वेळेस खूप निगेटिव्ह बोललं गेलंय. जे काही बोललं गेलंय, मला मान्य आहे की मी परफेक्ट माणूस नाहीये आणि नाही होऊ शकत आहे, कधीच होऊ शकत नाही. कोणाबद्दल मला वाईट भावना नाहीयेत, कारण ते लोकं नसते तर माझा इथपर्यंतचा प्रवासच होऊ शकला नसता. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. मंडळी, आजचा भाग खूप स्पेशल आहे कारण आज आपल्यासोबत आहे मराठी बिग बॉस सीझन 6 ची विनर तन्वी कोलते. तन्वी, सगळ्यात आधी तुझं नवराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करते. आणि काय सांगशील म्हणजे सुरुवात भोंगा गर्ल म्हणून तुझं नाव ठेवण्यात आलं होतं भाऊच्या धक्क्यावरती. नंतर फेक नाती बनवते असं सुद्धा सांगण्यात आलं. टास्क खूप छान खेळते पण प्रत्येकाच्या मुद्द्यांमध्ये जाऊन बोलते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जेव्हा तन्वी कोलते ते ब्रँड तन्वी कोलते हा जो प्रवास होता, हा मागे वळून बघताना कसा वाटतोय? कोणाबद्दल मला वाईट भावना नाहीयेत, कारण ते लोकं नसते तर माझा इथपर्यंतचा प्रवासच होऊ शकला नसता. आपण जसं म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, जर तेच नसतं तर ब्रँड कसा झाला असता, नाही? आणि मला माझे पप्पा कायम सांगत आलेत की जेव्हा आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी जातो ना आणि जेव्हा आपण खूपच चांगल्या प्रकारे करत असतो, आपला 100% देऊन, तेव्हा काही माणसं असतात जे आपल्यावरती टीका करतात, आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, पण आपण त्याचा किती फरक पाडून घेतो आणि अडतो, थांबतो की पुढे जातो. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, तेव्हा म्हणजे समजून जायचं, म्हणजे की आपला प्रवास कसा चालू आहे आणि कसा करायचा आहे. सो त्याच प्रकारे मी आतला प्रवास चालू ठेवला होता. मला बऱ्याच वेळेस खूप निगेटिव्ह बोललं गेलंय. जे काही बोललं गेलंय, मला मान्य आहे की मी परफेक्ट माणूस नाहीये आणि नाही होऊ शकत आहे, कधीच होऊ शकत नाही मी परफेक्ट असं. कधी ना कधीतरी चूक ही करणारच आहे. माझ्याकडून जितकं शक्य झालं तितकं मी रिअल राहण्याचा प्रयत्न केला. चुका झाल्या तर एक्सेप्ट केल्या, त्याच्यातून अ, दुरुस्त करायचा प्रयत्न केला. पण ते दुरुस्त केल्यानंतर सुद्धा माझ्यावर टीका होत गेली, की ट्रॉफीसाठी चेंज होतीये, गेमसाठी चेंज होतीये का कशासाठी चेंज होतीये? मला त्यांना एवढंच सांगावसं वाटेल, की आई-वडील पण चूक आपली जेव्हा सांगतात, तेव्हा आपण आई-वडिलांची रिस्पेक्ट ठेवून चूक दुरुस्त करतो. ना की त्यांना उलटी उत्तरं देतो. "नाही, मला नाही करायचं. मी अशीच आहे. मला असंच वागायचं." की आपण अशी उत्तरं देत नाही. जनताला जर आपण मायबाप मानतो, जर त्यांना त्यांच्याकडून आपल्याला प्रेम हवंय असं आपण म्हणतो, तर मग त्यांचा रिस्पेक्ट आपण का नाही ठेवायचा? जर जनता भाऊंच्या तोंडून बोलतीये, तर मग भाऊ जे बोलतायत त्या गोष्टींमध्ये सुधार का नाही आणायचा? जर तन्वी कोलतेला लोकं भोंगा बोलतायत, तर तन्वी कोलतेने भोंगा मुद्देसूद मुद्द्यांमध्येच, चांगल्या मुद्द्यांमध्ये आणि छान मुद्द्यांमध्येच आवाज उचलला पाहिजे भुंग्याचा. असं मी का नाही विचार करायचा? किंवा मला नको ते मुद्दे नकोयत माझ्या लाईफमध्ये, बिग बॉसच्या जर्नीमध्ये. हा डिसिजन मी का नाही घ्यायचा? किंवा तंटा क्वीन जीचं नाव पडलं होतं. तंटा क्वीन मला नाही बनायचं, हा डिसिजन मी का नाही घ्यायचा? माझी प्रत्येक जर्नीमध्ये काही ना काहीतरी ऑब्स्टॅकल्स येत राहिले. कुठे-कुठे मी चुकले, पडले. मला उठावसं वाटलं, मला मला बदलावसं वाटलं. मग त्याच्यामध्ये मी काय चुकले? मग मला कोण काय बोललं यांची नावं घेण्यापेक्षा मला असं वाटतं की रिअल पर्सनॅलिटी तीच असते जी चुका एक्सेप्ट करते आणि सुधार आणते. आणि मला नॅशनल टेलिव्हिजनवरून लोकांना हाच संदेश द्यायचा होता की हो, ही तन्वी कुलते आहे, जी चुका एक्सेप्ट करते, त्यांच्यामध्ये सुधार आणते. तिला खूप काही बोललं गेलं होतं पहिल्याच दिवसापासून की तिचा आवाज खूप मोठा आहे, असा आहे. तो हो, तन्वी कुलतेचा आवाज खूप मोठा आहे, पण तिने कुठे वापरायचा हा डिसिजन नंतर घेतला होता. तिने योग्य मुद्द्यांमध्ये तो तिचा आवाज वापरला. तिने योग्य मुद्दे उचलले, तिने टास्क केले, तिने वुमेन कार्ड वापरलं नाही, चिटिंग केली नाही. संचालक म्हणून कधी बायस डिसिजन दिले नाही, कॅप्टन म्हणून कधी बायस डिसिजन दिले नाहीये. कॅप्टन्स व्यवस्थित प्रकारे हँडल केली आहे. अशा प्रकारे मी माझा प्रवास पूर्ण केलाय आणि झाल्या असतील चुका, पण ठीक आहे. प्रवास चांगला होता माझा. मी खरं म्हणू, जर का तुझा प्रवास बघितला ना तर सुरुवातीपासून एखादा म्हणजे डेडिकेटेड असतो ना की त्याला जिंकायचंय त्या ट्रॉफीसाठी, त्या पद्धतीने तुझं सुरुवातीपासूनचं सगळं पहिलं एपिसोड ते आतापर्यंत होतं. कुठेही असा स्लोप वर डाऊन नाही झाला. कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये थोडंफार तू डाऊन झाली होतीस, पण पुन्हा तू तो गेम अप केला.
ही ट्रॉफी जिंकणं तुझ्यासाठी काय आणि किती महत्वाची होती? कारण एक एपिसोड मध्ये तू सांगितलं होतं की माइट बी ही ट्रॉफी जर नसती तर आज तुझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं आणि तू काय एक रिस्क फॅक्टर घेऊन तू इथे आली होतीस की ही ट्रॉफी जिंकायची आणि हा बिग बॉस जिंकायचा आहे. अं, मला जर ह्या वर्षी बिग बॉस नसता मिळाला तर कदाचित माझं इंडस्ट्रीतलं वास्तव्य संपलं असतं. मला 2026 मध्ये लग्न करावं लागलं असतं, कारण मी माझ्या घरी प्रॉमिस केलं होतं की मला 2-3 वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहू द्या आणि मी जर माझं नाव स्वतःचं नाही मोठं करू शकले किंवा स्वतःचं जे स्वप्न आहे ते नाही पूर्ण करू शकले तर मी करेन लग्न. आणि मला कुठेतरी माझं स्वप्न पडताना दिसत होतं आणि जे मला होऊ द्यायचं नव्हतं. आणि लकीली मला 2026 मध्ये विश्वास दाखवलाय कलर्स मराठी आणि बिग बॉसने, आणि तो चान्स दिला मला त्यांनी, ज्याचं मला सोनं करायचंच होतं. आणि मी डे वन पासूनच ठरवलं होतं की एक चूक मला या घरातून बाहेर काढू शकते, एक चूक मला स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकते. त्यामुळे मला अलर्ट राहायचं आणि मला चुका नाही करायच्यात, मला घरातून बाहेर नाही पोचायचे, मला ट्रॉफीपर्यंत पोचायचं. सो जर का मला हा चान्स मिळाला नसता तर लग्न होऊन मी गेले असते आणि माझ्याच नजरेत कुठेतरी मी स्वतः पडले असते की स्वप्न पूर्ण नाही करू शकले. त्यामुळे जिद्द ठेवली होती की कितीही काही होऊ देत, लाख वादळे येऊ देत, परत उठेन आणि ते ट्रॉफीपर्यंत पोहोचेन. आणि 2026 मध्ये नशिबाचं दार ते माझ्यासाठी उघडलं. बिग बॉसने मला आतमध्ये घेतलं आणि ट्रॉफी जिंकवून बाहेर पाठवलं. तुझे अनेक इक्वेशन्स होते, नाती होती. त्यातलं एक नातं होतं ते म्हणजे प्रभू आणि तन्वीचं. त्याला खूप सगळ्यांनी प्रेम दिलं. प्रभू आउट झाल्यानंतर म्हणजे प्रभूची आई जेव्हा आली होती तेव्हा तू त्यांना साडी दिली होती. नंतर प्रभू जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा टीव्ही सुद्धा त्याच्यापर्यंत तू जे वाक्य म्हणाली होती की टीव्ही देणार, मोठा बिग स्क्रीन, तो सुद्धा दिला. ह्या नात्यावरती अनेक जणांनी प्रश्न सुद्धा उठवले की यूज केला किंवा तू फक्त ऐकणारा म्हणून होता. हे नातं आज जर विचारलं तर काय सांगशील? मला माझं नातं किती प्युअर होतं किंवा किती स्ट्रॉंग होतं हे अजिबात सांगायचं नाहीये. कारण जर मला ते आत्ता सांगावं लागत असेल तर मी 1 ते 70 दिवसांमध्ये काय केलं? जर मला आत्ता त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं तर. तर प्रश्न उचलणारे खूप जण होते. त्यांनी पुन्हा एकदा माझी जर्नी बघावी. मी माझ्या नात्यांचा मिसयूज कधीच केला नाही ना, नात्यांना मी वापरलंय. मी नात्यांसाठी काय केलं, काय नाही हे पण मला सांगायचं नाहीये. अ, आपण जेव्हा काहीही करतो ना, तेव्हा लोकं बोलतातच बोलतात. कारण मी आजपर्यंतच्या माझ्या जर्नीमध्ये हे नक्की छातीठोकपणे सांगेन. मी जेव्हा पूर्व निवडलं, तेव्हा मला पश्चिम का नाही निवडलं म्हणून बोललं गेलं, आणि जेव्हा मी पश्चिम निवडलं, तेव्हा मी पूर्व का नाही निवडलं म्हणून मला बोलण्यात आलं. मला प्रश्नच हा पडला होता, मी जे काही करते ते चुकीचंच करतेय. मग मी बरोबर कधी करते? मी जे काही करते मी खोटंच करते. मग मी खरं कधी वागले? जे काही करते मी मुखवटा घेऊनच केलंय. मग मी खरं कधी केलं? मी सगळ्याच गोष्टी जर खोट्या केल्यात, तर मग मला हे जनतेचं प्रेमच कुठून मिळालं? पण ठीक आहे. बिग बॉस एक गेम होता. गेमला खेळलं गेलंय बाकीच्यांकडून पण आणि माझ्याकडून पण. रिअल जिथे राहायचं होतं तिथे मी राहिली आणि रिअल पर्सनॅलिटी दाखवायचा प्रयत्न केला. आय होप सगळ्यांना ते आवडलं असेल आणि ज्यांना नसेल आवडलं त्यांना मी आवडून देण्याचा पुढे जाऊन प्रयत्न करेन नक्कीच. रेवा जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तुझं वाक्य होतं की खोटं आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि माझी खरी रेवा घरातून बाहेर पडली. विशाल सोबत तू घराच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा म्हणाली होती की त्याच्या वडिलांना भेटेन पण विशालला भेटणार नाही. ही इतकी दुश्मनी का? मी अशीच आहे. मला ज्या गोष्टी नाही पटत त्या मी छातीठोकपणे बोलते आणि मला तसंच राहायला आवडतं. म्हणूनच कदाचित मी या गोष्टींमुळे लोकांना आवडत नाही किंवा लोक माझा राग करतात. पण हो, तन्वी कोलते अशीच आहे. जिथे नाती जोडते तिथे नाती घट्ट धरून ठेवते आणि हात सोडत नाही, आणि तिला माझी नाती करून खूप गाजवायला पण आवडत नाही. आणि जिथे दुश्मनी मोडते तिथे मी परत तोंड पण बघत नाही. अशीच मी आहे. लोकांना काही लोकांना चांगली वाटेन तर काही लोकांना वाईट वाटेन. अ, जसं पूर्व आहे तसं पश्चिम आहे, जसं चूक आहे तिथे बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्यांची मतं आहेत आणि ती मी बदलू शकत नाही. टास्क एक होता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला कोण पार्टी तुमच्या फर्स्ट मिनिंग पार्टीमध्ये बोलवणार असं होतं. तेव्हा अनुश्रीने सांगितलं होतं की ती बाकी कोणाला बोलवणार नाही. तर तुझी पार्टी जर असेल बिग बॉस आफ्टरवर्डची अनुश्रीला बोलवशील का नाही? ॲक्चुअली आता बिग बॉस संपलाय तर मी सगळ्यांनाच बोलवेन. अ, नक्कीच.
विशालला सोडून. कारण त्याचं माझं तसंही काही नातंच नव्हतं. अनुष्कासोबत माझं नातं होतं इमोशनली. मी तिच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायचे. मला तिच्यामध्ये एक मैत्रीण दिसायची. पण नंतर अनुश्री बोलली होती, "मी बाहेर जाऊन कॉन्टॅक्ट करणार नाही. तिला नाही कोणाला भेटायचंय वगैरे." पण मी तिला कायम म्हटलंय, की "तू भलेही मला इग्नोर कर. मी कायम मैत्रीण म्हणून तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेन माझ्याकडून. मग तो तुझा डिसिजन असेल. तू इग्नोर कर किंवा नाही." पण मी 21 जण होते. 20 जणांना इन्व्हिटेशन पाठवलं. तर मी खरं तर खूप मोठा प्रवास होता आणि अनेकदा आयुष्याचा प्रवास असो किंवा हा बिग बॉसचा प्रवास, अनेक जण असतात जे आपल्याला काहीतरी बोलतात. आपण त्यांना कधी कधी न बोलता कृतीतून काहीतरी करून दाखवतो. पण जर का आज तुला ह्या 21 सदस्यांपैकी जर कोणाला काहीतरी बोलायचं असेल की ते तुला त्यावेळेला ती गोष्ट बोलले होते आणि आज तू हे प्रूव्ह करून दाखवलं की तू विनिंग आहे आणि बिग बॉस जिंकलेली आहेस, तर काय असेल त्यांच्यासाठी वाक्य? मी पर्टिक्युलर कोणाचंच नाव घेणार नाही. बरेच लोक मला बोलले आहेत की मी खोटारडी आहे, फेक आहे, सगळं काही आहे, मुखवटा घेऊन चालते. मला त्यांना एवढंच सांगावंसं वाटेल की मी जर ऍक्टिंग करत होते तर 100 दिवस ऍक्टिंग करणं माझ्यासाठी खूप टफ टास्क होता. आणि जर तुम्ही मला म्हणताय की मी फेक वागली आहे, खोटी वागली आणि ऍक्टिंग केली आहे, तर तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि 100 दिवस जर मी ऍक्टिंग करू शकले 100 कॅमेऱ्यासमोर, तर मी मला स्वतःला शाबासकी देईन की बापरे, केवढी मोठी ऍक्टर आहेस तू इंडस्ट्रीतली, की तू 100 दिवस ऍक्टिंग केलीस. सो असं जेव्हा कोणीतरी बोलतं ना की तू फेक आहेस, तू हे आहेस, ते आहेस, मी कधीच त्यांच्यावरती बोट नव्हतं उगारलं की मला बोलताना तू किती फेक आहेस. पण मला एकदा करारा जवाब द्यावासा वाटला आणि मी दिला पण होता, डिफरन्स काढून. आणि तो पब्लिकनी बघितला सुद्धा असेल. मला ते परत रिपीट नाही करायचंय. पण हो, माणूस म्हणून वाईट वाटतं जेव्हा आपण चुका दुरुस्त करून पुन्हा नीट वागायचा प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा आपल्याला लोक बोलतात ना, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की सोडा यार, बोलाच तुम्ही. मला जसं वागायचं तसं मला वागू देत. जनता डिसाईड करेल. निक्कीने सुद्धा तुझ्या संपूर्ण गेमचं कौतुक केलं होतं. तुझ्या पद्धतीने गेम खेळली. राखी सावंत सुद्धा म्हणाली, की हिंदी बिग बॉसमध्ये तन्वी कोलतेला बोलवा सलमान भाई म्हणून. तर जर खरंच ऑफर आली तर जाशील? हो, नक्कीच जाईन मी. प्लॅटफॉर्म जो कुठला मला मिळणार त्याचं, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तर मी नक्कीच जीव तोडून करेन. कारण मला थांबायचं नाहीये. मी म्हणते की मी अनस्टॉपेबल आहे. आणि जितके जितके संधी मला मिळतील तितकं माझ्यासाठीच चांगलं आहे. आणि तितक्या वेळेस मी तोडीस तोड जबाब प्रत्येकाला देईन ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवली. एक छोटासा टास्क घेत मी. बाबा तुझ्याशी खूप क्लोज आहेत. प्रत्येक मुलीलाच बाबा खूप हो. महत्वाचा असतो. जर का आज हा फोन बाबांना लागलाय, तर बाबांना काय, त्यांच्याशी काय संवाद असेल तुझा? आम्हाला ऐकायला आवडेल. सो हॅलो पप्पा, तन्वी बोलतीये. एक स्वप्न बघितलं होतं आपण 4-5 वर्षांपूर्वी, की मी बिग बॉसमध्ये जाईन म्हणून. आणि तन्वी कोलते हे नाव मोठं करेल. तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय. मी त्या प्लॅटफॉर्मवरती गेले. मी माझे 100% देऊन खेळले, मेहनत केली, पडले धडपडले. लोकांनी 1000 वेळा मला बोललं की तू अशीच आहेस, तशीच आहेस. पण प्रत्येक वेळेस हे सांगायचा प्रयत्न केला की हो, मी अशीच आहे. अ, बदल घडवले. तुम्ही ज्या प्रकारे मला शिकवण दिली त्या प्रकारे मी वागायचा प्रयत्न केला. तरी पण मी लोकांना चुकीची वाटले. पण काय का होईना, ज्या जनतेने माझ्यावरती प्रेम दाखवलंय आणि मला ह्या ट्रॉफीचा मानकरी ठरवलंय, आणि त्या जनतेने ती ट्रॉफी फायनली मला हातात दिली आणि आपण बघितलेलं स्वप्न ते पूर्ण झालंय. आणि मी बिग बॉस सीझन 6 ची विनर झालीये. 4 वर्षानंतर एक मुलगी विनर झालीये. आणि तुम्ही म्हणायचात की माझी मुलगी अ, हिरा आहे हिरा. तर मला प्राऊडली सांगावंसं वाटेल की उदय कोलते एक हिरो होता. आणि त्या हिरोची ही तन्वी कोलते हिरा ठरली. आणि तुम्ही ज्या प्रकारे मला शिकवलं त्या प्रकारे मी वागायचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्ही जिथे कुठे असाल, माझी जर्नी बघून तुम्हाला आनंद झाला असेल आणि मी तुम्हाला कधीच असं म्हणजे वाटून नसेल दिलं असं मला वाटते की मी माझ्या मुलीला कधी चुकीचं शिकवलंय, कधी किंवा माझी मुलगी चुकीचं वागतेच आहे, सुधारणा करत नाहीये. आय होप तुमची कॉलर मी टाईट ठेवली असेल आणि तुम्ही माझ्यावरती प्राऊडच करत असाल. तुमच्या मुलीला जितकं शिकवलंय तो वारसा घेऊन ती पुढे जायचा प्रयत्न करते. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पुढे असेच असू देत. आय लव्ह यू पप्पा. काल एकदम जंगी स्वागत झालं तुझं तरी सुद्धा. हो. काय रिॲक्शन होती म्हणजे आजीची? अ,
आजीचा तर विश्वास होताच की ती जाणार तर ती जिंकून येणार, कारण किती काही झालं तरी पण मी थांबत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ते बिग बॉसना पण कुठेतरी नंतर समजून चुकलं की ही तुटली फुटली तरी पण टास्क खेळणारच आहे बहुतेक. मी तर त्यांना म्हणायचेच, मी शेवटच्या श्वासापर्यंत बिग बॉस खेळणार आणि ज्या दिवशी असं होईल की मी अगदीच लुळी-पांगळी पडेन त्याच दिवशी घरातून बाहेर जाईन. तोपर्यंत मी बिग बॉस नाही सोडणार. आणि त्याच लगावाने, मेहनतीने मी जगले तो बिग बॉस आणि जगून बाहेर पडले. बेस्ट मुवमेंट आणि एक वर्स्ट मुवमेंट बिग बॉस जर्नीचा. बिग बॉसचा बेस्ट मुवमेंट माझा तिकीट टू फिनाले आणि वर्स्ट मुवमेंट माझी कॅप्टन्सी 7व्या आठवड्याची. ओके, जाता जाता प्रेक्षकांना, नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि तुझ्या फॅन्सला काय सांगशील? तुझे अपकमिंग आता प्लॅन्स काय आहेत? काही प्रोजेक्ट आहेत किंवा काय डोक्यात आहे? मी नवराष्ट्राच्या फॅन्सला असं सांगेन की उघड्या डोळ्यांनी आपण जी स्वप्न बघतो ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते, मेहनत करावी लागते. आणि मनामध्ये ठेवलं तर ती स्वप्न पूर्ण होतात, जशी मी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि छान वाटतंय, मला ट्रॉफी मिळाली आहे. आणि जनतेने जेवढं प्रेम दिलंय ते बघून अजून जास्त चांगलं वाटतंय. मला पुढचे जे काही प्रोजेक्ट्स मिळतील ते हिट करण्याचा प्रयत्न करेन. मी हिट होतील असा ओव्हर कॉन्फिडन्स नाही देणार मी. मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करेन. बाकी हिट करणं तुमच्या हातातच आहे. प्रेम जसं तुम्ही माझ्या चित्रपटावर किंवा सिरियलवर द्याल त्यानुसारच मी हिट होईन. आणि मला हिट करण्यामध्ये तुमचाच मोलाचा वाटा कायमच असेल माझ्यासाठी, असं मी सांगू इच्छिते. आणि तुमच्या सगळ्याच्या प्रेमाला आणि आशीर्वादाला थँक यू म्हणते, आभार मानते. आणि माझं मनोगत आणि भाषण इथेच संपवते. थँक्यू तन्वी. आणि तुझा सुद्धा जो पुढचा प्रवास आहे तो असाच छान असू दे. असे छान खेळ जशी बिग बॉस मध्ये खेळली, फुल धडाकेबाज, आणि तसेच छान छान आम्ही सुद्धा अजून मुलाखती करू असं म्हणेन. आणि ऑल द बेस्ट. थँक यू.